आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। संजय राऊतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात नितेश राणे आज माझगाव कोर्टात हजर राहणार। राणेंविरोधात बजावलेलं अजामीनपात्र वॉरंट रद्द झाल्यानंतर आज न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून आपली बाजू मांडणार। महामंडळांवरील नियुक्त्यांना निवडणुकीनंतरच मुहूर्त, तर निवडणुकीत तिकीट मिळणाऱ्यांना महामंडळ मिळणार नाही। 785 जणांना संधी मिळणार असल्याची बावनकुळेंची वर्ध्यातील पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात माहिती। हे फक्त लॉलीपॉप, निराश असलेल्या कार्यकर्त्यांना चॉकलेट देण्याचा प्रयत्न, महामंडळांवरील नियुक्त्यांच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांचा निशाणा। नागपूर विमानतळावर संजय राठोड आणि वडेट्टीवार एकत्र, दोन्ही नेत्यांमध्ये रंगल्या गप्पा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंतांची भेट घेतली। तानाजी सावंत आजारी असल्याने अनेक दिवस राजकारणापासून दूर। राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज आमदारांची आणि पक्षातील प्रमुख नेत्यांसाठी डिनर डिप्लोमसी। अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त बांद्र्यातील ताजलँड्स हॉटेलमध्ये संध्याकाळी 7 वाजता जेवणाची व्यवस्था। महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडणार। सहकार पॅनलचे 21 पैकी 9 उमेदवार आधीच बिनविरोध, तर उर्वरित 12 उमेदवारही निवडून येणार असल्याचा दरेकरांकडून विश्वास व्यक्त। शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह 58 जणांवर गुन्हा दाखल। येवल्यातील विस्थापित गाळेधारकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केलं होतं रास्ता रोको आंदोलन। 25 जुलैला 3 तासाहून अधिक काळ आंदोलन केल्यानं वाहतूक कोंडीचा सामना। बच्चू कडूंची कर्जमाफीसाठी आज चिंतन बैठक आणि रक्तदान शिबिर। माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील गहुली गावात स्मृतीस्थळी आत्मचिंतन करणार, तर दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार।